आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत, हरिनाम सप्ताहाने अवघी दुमदमली श्रीगोंदा नगरी। श्रीगोंदा नगरी संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी। चला तर मग याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। संतांच्या पवित्र विचारांनी, भक्तीच्या परंपरेने आणि हरिनामाच्या गजरानं समृद्ध झालेल्या या नगरीत आषाढ मास म्हणजे जणू अध्यात्माची पर्वणीच। श्री संत श्री कृष्णानंद महाराज, श्री नारायण महाराज श्रीगोंदेकर, श्री संत सावता महाराज आणि श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मंदिरामध्ये आज 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। टाळ मृदुंगाचा गजर, मुखी नाम आणि पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत घुमणारे भक्तीचे मंगलमय सूर। या सप्ताहामध्ये पादुकांना अभिषेक, काकडा भजन, हरिपाठ, प्रवचन, भजन, कीर्तन, भारुड तसेच विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन अशा भक्तिमय कार्यक्रमाची रेलचल पाहायला मिळाली। नामवंत कीर्तनकारांच्या हरिकीर्तनानं आणि भजनानं संपूर्ण श्रीगोंदा नगरी जणू हरिनामात तल्लीन झाली होती। श्री नारायण महाराज यांच्या पादुकांची पालखीतून श्रीगोंदा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। भक्तिभावाने सहभागी झालेल्या भाविकांनी या सोहळ्याला आध्यात्मिक रंग चढविला। श्री नामदेव महाराज मंदिरातही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्तपरायण भूषण महाराज महापुरुष यांनी व्यासपीठाची धुरा सांभाळली। त्यांच्या मंगलमय वाणीतून काल्याचे हरिकीर्तन संपन्न झाले। यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री संत सावता महाराज मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, काकड आरती, हरिपाठ, प्रवचन, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे तरुणांनी हातात पेटती ज्योत घेऊन मंदिरात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली। तर श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात पुंडे वाहिरे आणि श्रीगोंदा शहरातील वारकरी मंडळींच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला। भजन, कीर्तन, प्रवचनासह विविध भक्तिमय कार्यक्रमांनी मंदिर परिसर संपूर्ण भारावून निघाला। याच सप्ताहादरम्यान योग संग्राम आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। हातात पताका घेतलेले वारकरी, नारायण अश्व आणि तुळशीधारी महिला यामुळे या मिरवणुकीचे आध्यात्मिक सौंदर्य अधिकच खुलून दिसले। आणि अखेरीस काल्याच्या हरिकीर्तनानं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। सलग मात्र थोडे मागे पुढे सुरू राहणारे हे हरिनाम सप्ताह श्रीगोंदा नगरीच्या सांस्कृतिक, धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक वारसाची आठवण करून देतात। पहाटेच्या काकड्यापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंत घुमणारे हे हरिनामाचे सूर केवळ कानावर पडत नाही तर मनाला स्पर्श करून जातात। संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीगोंदा नगरीला म्हणूनच क्षेत्र म्हणून ओळख मिळाली आहे। संतांनी दिलेला हा आध्यात्मिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच आपल्या सर्वांची जबाबदारी आणि महत् कार्य आहे। हरिनामाचा गजर थांबतो, सप्ताहाची सांगता होते, पण भक्तीची ओढ कायम राहते आणि मग मनात एकच वेध लागतो, पुढच्या वर्षी पुन्हा याच संतभूमीत, याच भक्तिरसात आणि याच हरिनामाच्या गजरात तल्लीन होण्याचा। श्रीगोंदा नगरीच्या या अखंड आध्यात्मिक परंपरेला मनपूर्वक नमन। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम्स 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।